मगरपडचा रस्ता यांनी छोटा केला, आम्ही नाही छोटा केला. कारण आमची सगळ्यांची घरं ही रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला होती. रस्त्याच्या अलीकडच्या बाजूला सगळी शेतीच होती. ओके. तुम्ही परदेशात कुठेही गेला ना, लंडन शहरातनं लंडन एअरपोर्टला जायला तुम्हाला 2 तास लागतातच आहे. पण पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगलं पब्लिक ट्रान्सपोर्ट. जो रोड आहे मेन म्हणजे बाहेरचा सगळं जो अख्खं सोलापूरचं ट्रॅफिक, नगरचं येणारं सगळं ट्रॅफिक, त्या रोडला प्रचंड जाम होतं. तर तो रोड थोडासा मोठा केला असं तर आणखीन. आम्ही ज्यावेळेस मगरपट्टा करत होतो ना, त्यावेळेस आम्ही सजेशन दिलं होतं बरं की हा रस्ता तुम्ही 30 मीटर 45 मीटर करा. बरं. कारण तावा आम्हालाच द्यायचा आहे. हो. आम्ही आतमध्ये काम करतो. ओके. म्हणजे तुम्ही जागा सोडायला मोकळे होतो. पण त्यावेळेस काही लोकांना असं वाटलं की रोड मोठा करतील, रोडच्या बाजूला दुकानं करतील, बरं, आणि रोडवर ट्रॅफिक जमा करतील. ओ अच्छा. आता त्यांना 1.5 किलोमीटर रांग दुकानाची कोणासाठी करायची? एक सुद्धा आमच्या बाउंड्री लाईनवर दुकान नाही. आम्ही म्हणलं आम्ही कंपाऊंड बनतो, आम्ही आतमध्ये बिल्डिंग घेतो. ओके. पण लोकांना वेगळं वाटलं. अच्छा. त्यावेळेच्या अथॉरिटीजना अथॉरिटीला वाटलं, सत्तेवरच्या लोकांना वाटलं, कॉर्पोरेशनच्या. ओके. त्यामुळे तो रोड छोटा राहण्याचा बऱ्यापैकी. हा, म्हणजे तुम्ही मुंडवा क्रॉस करून खरडे गेला तर 40 मीटर 45 मीटरचा रोड. बरोबर. खरी आता 45 मीटरचा रोड होतो. बरोबर. लोक नेहमी नाव ठेवतात. मी अजितदादा मला कायम भाषण सांगतात की मगरपडचा रस्ता यांनी छोटा केला, आम्ही नाही छोटा केला. कारण आमची सगळ्यांची घरं ही रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला होती. रस्त्याच्या अलीकडच्या बाजूला सगळी शेतीच होती. ओके. आणि आमचं सगळं कंपाऊंड वॉल इथनं तिथपर्यंत. ओके. पण म्हणजे या ट्रॅफिक जॅमला तुम्ही जबाबदार नाही आहात? नाही, अजिबात नाही. अजिबात नाही. ओके. आणि ट्रॅफिक जॅम कुठं होत नाही हो. तुम्ही परदेशात कुठेही गेला ना, लंडन शहरातनं लंडन एअरपोर्टला जायला तुम्हाला 2 तास लागतातच आहे. ओके. न्यूयॉर्कमध्ये तसंच आहे. फक्त डिफरन्स काय आहे की तिथं लोक हॉर्न वाजवत नाही आणि आड्यातिड्या गाड्या चालवत नाहीत. आपल्याकडे हॉर्न वाजवतात, मध्ये घुसतात. तेवढाच फरक आहे, बाकी काही नाही. ट्रॅफिक जॅम इज एव्हरीवेअर. दिल्लीला काय आहे, बँगलोरला काय आहे, मुंबईला काय आहे. पण एक टाउन प्लॅनर म्हणून म्हणजे तुम्ही एवढं सगळे करता, याला उपाय काय? पण म्हणजे आपण नुसतं नाही, त्याला एक तर पब्लिक ट्रान्सपोर्ट व्यवस्थित पाहिजे. बरं. कार शेअरिंग नावाचा प्रकार जो आहे, बरं, तो आपल्याकडे पाहिजे. आयटीने खरंच सुरुवात केली. अच्छा. पण पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगलं पब्लिक ट्रान्सपोर्ट ओके असणं गरजेचं आहे. पण चांगल्या पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये फक्त मेट्रो येते का? नाही, बसेस सुद्धा असू शकतात. आता लंडनला बसेस आहेत की. अच्छा. युरोपमध्ये बसेस आहेत. कारण आपल्याकडे फक्त मेट्रो आपण भर देतो म्हणून मेट्रो किती लोक पुण्यातले बसणार आहेत ह्याचं मला थोडासा डाऊट आहे. अच्छा. मुंबईला लोकांना लोकलची सवय. ओके. मी लहान असो मोठा असो, मी किती वेळा मुंबई एअरपोर्टला जायला मी चर्चगेटवरून लोकल पकडलेली. बरं. तसं काय वाटलं नाही. ओके. पुण्यात इथनं कॉर्पोरेशनला लोकल मध्ये जाईल का नाही थोडीशी शंका मला शंकाच्या.